नमस्कार मित्रांनो, शासनाकडून दिले जाणारे शिधावाटप कार्ड आणि आधार कार्ड ही दोन महत्त्वाची सरकारी कागदपत्रे आहेत. त्यामुळे सरकारने रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले आहे. ही कार्ड लिंक करण्याची मुदत 30 जून होती, मात्र आता अंतिम तारीख 30 सप्टेंबर 2024पर्यंत वाढवली आहे. त्यामुळे ज्या कुटुंबांनी अद्याप दोन्ही रेशन कार्ड लिंक केले नसतील त्यांना सरकारने शेवटची संधी दिली आहे. याच संदर्भामध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी नोटिफिकेशन ऑन करा. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा 2013नुसार रेशन कार्ड आधार कार्ड लिंक करणे आवश्यक करण्यात आले आहे. पात्र कुटुंबांना अनुदानित दरात धान्य खरेदीचा लाभ मिळण्यासाठी रेशन कार्ड महत्त्वाचे असते. यापूर्वी सरकारने पॅन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे अनिवार्य केले होते. रेशन कार्ड आणि आधार कार्ड हे दोन्ही सरकारद्वारे जारी केलेले महत्त्वाचे दस्तऐवज आहेत. ज्या कुटुंबांनी त्यांचे रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक केलेले नसेल तर सरकारने तुम्हाला एक शेवटची संधी दिली आहे. आधार कार्ड लिंक करण्याची यापूर्वीची अंतिम तारीख 30 जून होती. तपशील भरल्यानंतर तुम्ही दिलेल्या नंबरवर एक OTP येईल, जो तुम्हाला भरून तुमचा OTP कन्फर्म झाल्यानंतर तुमचे रेशन कार्ड तुमच्या आधार कार्डशी लिंक केले जाईल. कोणी जोडणे आवश्यक आहे? अंत्योदय अन्न योजनेअंतर्गत लाभ घेत आहेत त्यांच्यासाठी रेशन कार्ड आणि आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. दोन्ही कार्ड लिंक केल्याने एकापेक्षा जास्त शिधापत्रिका घेण्यापासून रोखता येईल आणि गरिबीची ओळख पटवून रेशन सहज पोहोचवता येईल. जर तुम्ही वेळेत रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केले तर तुम्हाला त्यासाठी ₹1ही देण्याची गरज नाही. आता तुम्ही मित्रांनो हे आधार कार्डशी रेशन कार्ड घरबसल्या लिंक करू शकता. हे आपण पाहूया कशा पद्धतीने घरबसल्या अगदी आपण लिंक करू शकतो. घरातून लिंक करण्यासाठी सरकारच्या अधिकृत वेबसाईट food.wb.gov.in वर जावे लागेल. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला सर्व आवश्यक तपशील उदाहरणार्थ आधार कार्ड क्रमांक, शिधापत्रिका क्रमांक, तुमचा नोंदणीकृत मोबाईल क्रमांक द्यावा लागेल. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आपण अगदी घरबसल्यासुद्धा हे आधार कार्ड राशन कार्डशी लिंक करू शकतो. तुम्ही जर रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक केले नसेल तर 30 सप्टेंबरपर्यंत शेवटची तारीख आहे. तोपर्यंत रेशन कार्ड आधार कार्डशी लिंक करून घ्या. व्हिडिओ आपल्याला आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.